विषय होता घाटातला आणि गोव्यातल्या जन्नतचा हो. तर गुड मॉर्निंग भावांनो, आपल्याला आता निघायचं होतं गोव्याला. प्रतीक भाऊ न्यायला आलते आणि आता प्रतीक भाऊ काय सकाळ सकाळी नटी सांगितलं लागल्याच बोलायला. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. गाडीपाशी पोहोचलो एकदाच. प्रतीक भाऊला म्हटलं लांबचा दौरा आहे, अगरबत्ती लावून घे. तर निघलो पुढच्या प्रवासाला. तर सकाळ सकाळी कृष्णामाईचं दर्शन. मग काय सकाळी सकाळी प्रतीक भाऊने एक घोडा घेतला, अडकवला. तर सकाळ सकाळी वाडीत पोहोचून एकदाच दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला चालू केलो. तर फिलिंग काय आता ढगातच गेलती. सकाळ सकाळचा नजाराच विषय हार्ड होता हो. सकाळ सकाळचा नजारा कसा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ह्या नेमाने कुठनं पडलेलं काय माहिती. हे तौंडी घाटात काय कायम जाम असंच असतं. मग काय तौंडी घाटात वर आल्यावर मारला राईट. मग काय मधल्या रोडनं डायरेक्ट आंबोलीच्या घाटात पोहोचलो. आंबोलीच्या घाटात काय जन्नतच दिसत. मग काय तिथनं जन्नत वगैरे बघून झाल्यात. फिलिंग काय ढगातच गेलती हो. प्रतीक भाऊ काय म्हणले जरा फोटो वगैरे काढून घेतले. बहुत फेमस है यहाँ वर काय मंकी भाऊ दिसले. मग मंकी भाऊला पण म्हणलं या जरा ब्लॉग मध्ये आमच्या. प्रतीक भाऊ म्हणले जरा पोटाला काहीतरी खाऊन घेऊया. असा एन्जॉय फक्त नशिबान ड्रायव्हरलाच मिळतो. तवर घेतला वडापाव हे पण एक नंबर होता. वडापाव खाऊन झाल्यावर घेतली मॅगी पण एक नंबर लागली भाऊ. मग काय गाडीसमोर मंकी डॉन संकट फोटोशूट चालू होतं. मग आपण पण म्हटलं आपल्या गाडीचा एक व्हिडिओ करून घेऊया. मंकी भाऊ दिसले. मंकी भाऊला बिस्किट वगैरे खायला घातलं. मग तिथनं निघलो. तर पुढे काय जन्नतच दिसाल ती. पुढचं काय दिसनाच. काय नजारा तर नाद्याबादच होता. विषय हार्डच होता. मग काय वाकड्या वळणातून सावंतवाडीत पोहोचलो. सावंतवाडीत राईट. मग काय तिथनं गाडी वगैरे खाली करायला लावली. खाली करून काय जरा थंड वगैरे घेऊया म्हटलं. थंड वगैरे पिऊन घेतलो. तर जरा बरं वाटलं जीवाला. मग पुढच्या प्रवासाला चालू. डायरेक्ट गोवा एंट्री केली. गोव्यात पण जाऊन गाडी वगैरे खाली करून घेतली डायरेक्ट. मग ट्रान्सपोर्टवाल्याला फोन लावला. ट्रान्सपोर्टवाला काय मला हाय बघतो थांब म्हटला जरा थोडा वेळ. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. प्रतीक भाऊ गाडीचा कवळ वडाल तिथं. मग जरा नाश्ता करूया म्हणजे. बहुत फेमस है यहाँ का. आप खा के तो देखिए एक बार. नाश्ता पण काय नाद्याबादच होता हो. विषय हार्ड. तर भावांना सकाळच्या काय खाल्लं नव्हतं त्यामुळे नाश्ता करायला आलतो. नाश्ता करून झाल्यावर प्रतीक भाऊला आईस्क्रीम दिसलं. प्रतीक भाऊने असं खुशीन घेऊन दिलं. बघा कसा खातोय. चौकायची काम आहे. मग काय तिथनं पुढच्या प्रवासाला चालू केलं. ब्रिजवरती एखादा व्हिडिओ मारून घेऊया म्हटलं. व्हिडिओ वगैरे मारून घेतला. मग काय तिथनं पुढे प्रतीक भाऊ बसले. प्रतीक भाऊ म्हणले माझा पण एक व्हिडिओ. कारण प्रत्येक भाऊचा छानपैकी एक व्हिडिओ केला. आता काय दिसतोय हा नादाबाद. हे माणसाने ह्याच्यात कसं काय फिरवाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मग काय प्रतीक भाऊ म्हटले पैसे कमवलेला तुझा एक व्हिडिओ करूया. मग काय गोवा वगैरे पास करून आलो. परत आंबोली घाटात पुढचं काय दिसनाच झालो. काय कळायचं पण झालं. मग काय पुढे आल्यावर एक व्हिडिओ वगैरे केला गाडीसोबत. व्हिडिओ कसा झाला आहे नक्की. व्हिडिओ आपल्या पेजवर पडलेलाच आहे. मग काय जाम झोपाल ते रात वर झोपून. मग काय सकाळी डायरेक्ट मला प्रतीक भाऊ घरी सोडायला. ब्लॉग कसा झाला आहे नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर बाय भावांनो. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर।